श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज आम्ही आलो होतो केसरी फिश टँक बघायला. इतकं सुंदर आणि छान आहे ना, बघूनच असं वाटतं की तिथून यावं नाही असं वाटतं. खूप सुंदर आहे. आणि हे बघा त्यांनी बनवलं आहे ना, इतकं सुंदर मस्तपैकी. त्या मस्तपैकी असं हे कसं केलं आहे, डोंगर कसं, आणि त्याच्यातून असं त्या दगडातून पाणी सोडलेलं आहे. एक खेकडा वगैरे लावला आहे आणि त्या कलरचे मासे फिश वगैरे सोडलेले आहेत त्या पाण्यामध्ये. खूप सुंदर असं आहे ते. आणि पक्षी वगैरे हे बघा, खूप चांगलं असं बघण्यासारखं आहे ते. आणि इथे लहान लहान मुलांसाठी गार्डन पण गेलेलं आहे. म्हणजे मुलं अशी कंटाळू नये म्हणून गार्डन केलेलं आहे. आणि मोठे छोटे कलर्स फिश वगैरे एवढं सुंदर आहे. आणि आपल्याला पाहिजे तर विकतसुद्धा हे लोक, म्हणजे विकत तुम्ही घेऊन जाऊ शकता फिश एवढे. म्हणजे तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे लिहिलेला आहे. ते कॉन्टॅक्ट नंबर कॉल केले देतात तिथे. आणि इथे बघा, इथे खाली ना ते नदी कशी केलेली आहे, त्याच्यात मासे सोडलेले आहेत, भरपूर मासे आहेत. आणि माशांचं ते खाऊ असताना ते टाकल्यावर एवढा घोळका होतो त्यांचा, ते बघण्यासारखं. किती मस्त तो घोळका होतो, म्हणजे व्हिडिओ काढण्यासारखा असतो. तिथे टाकल्यावर आणि तिथे फिरतच असतात ते. मस्त एवढं सुंदर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप कडे फिरलो वगैरे. त्या माझे छोटे मुलं गार्डनमध्ये जरा बसलो, तिथे मजा केली. आणि तिथे खूप प्राणी वगैरे पण आहेत. रानटी मांजर वगैरे, म्हणजे जंगलातले ती मांजर असते ती. म्हणजे ती अशी जी बोलता वाघाची मावशी असते ती सुद्धा. म्हणजे ती अशी म्हणून त्याला बंद केलेली आहे. ती अंगावर येते का काय माहीत नाही, पण असं काहीतरी केले की लगेच येते जवळ ती. म्हणजे पिंजऱ्यामध्ये बंद केलेले आहेत त्या मांजरांना. आणि रंग बदलणार ते सरडे वगैरे असतात ते सुंदर, लहान मोठे वेगवेगळे. इथे पण आहेत. म्हणजे मी शूटिंग त्यांची काढलेली आहे. मोठे लहान आणि कलर बदलतात ते सरडे वगैरे बोलतात ना, ते पण इथे आहेत. आणि खूप असे पोपट, ते रॅबिट बोलतात ना त्यांना, हां ते पण. आणि ते 1-2 रॅबिट होते, ते बोलायचे. ते बोलायचे, तुम्ही बोला त्यांच्याबरोबर, मग ते बोलते. म्हणजे जे आम्ही बोलू तेच परत ते बोलायचे. एवढं सुंदर आहे. वेगवेगळे आणि वेगवेगळे छोटे लहान छोटे प्राणी, परत रॅबिट वगैरे खूप काय काय होतं इथे. सुंदर. आणि छोटे छोटे मासे तर एवढे सुंदर दिसायचे ना त्याच्यातून. इतकं सुंदर होतं ना तिथे बघण्यासारखं. आणि तिथे पावती फाडावी लागते. म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी आणि आपल्या म्हणजे त्यांचे रेट वेगवेगळे आहेत, ते लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठी एवढं. आणि प्रत्येक ह्याच्यात म्हणजे जाण्यासाठी, म्हणजे आतमध्ये फिशच्या ह्याच्यात जर सोडायचं असेल तर ते पावती फाडावीच लागते. पूर्ण बघण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण या. आणि अजून त्यांचं काम वगैरे चालू आहे, म्हणजे प्राणी वगैरे आणायचे आहेत ते इकडे. त्याच्यामुळे परत तुम्ही या, कारण की काम त्यांचं चालू आहे. एवढं मस्त सुंदर. आणि खाण्याची वगैरे सोय वगैरे आहे इथे. नाहीतर आपण स्वतः पण घेऊन येऊ शकता. आणि इथे पार्टी म्हणजे असं वनभोजन वगैरे असं करू शकता. एवढं सुंदर आहे. म्हणजे जागा पण भरपूर आहे इकडे तिकडे. बाहेर पण असं खूप मोठी जागा आहे. आणि त्यांचं काम वगैरे. आणि मग आम्ही भूक लागली, जेवलो वगैरे. आणि हा व्हिडिओ इथेच सेंड करते.